हाय, क्रेडिट कार्डचा बिल पे करायचा होता. 1.5 लाखाचं बिल. तुम्हाला माहिती ना तुमची लिमिट 2 लाखाची आहे. तुम्ही 75% युटिलायझेशन केलंय. 30% जास्त वापरलं तर तुमचा क्रेडिट स्कोर ड्रॉप होईल. एवढं पण नाही माहिती का? माहिती आहे, तुम्ही फक्त सांगा ना की क्रेडिट कार्डचा बिल कसं पे करतात. मॅडम तुमची ड्यू डेट 15 दिवसानंतरची आहे. काही घाई नाहीये, आरामात भरा ना. नाही, मला आता पे करायचंय. मॅडम हे बघा, तुम्ही आत्ता भरा किंवा 15 दिवसानंतर भरा, बँकला काही फरक पडणार नाही. प्लस तुमच्यावर कोणता एक्स्ट्रा इंटरेस्ट पण नाही लागणार. बाकी तुमची मर्जी. मला माहिती आहे की तुमची बँक माझा क्रेडिट युटिलायझेशनचा डेटा क्रेडिट एजन्सीला उद्या पाठवणार आहे. तर बिल आज पे केल्याने माझी जी 75% क्रेडिट युटिलायझेशन दिसते ती एकदम 0 दिसेल आणि माझा क्रेडिट स्कोर 800च्या वर बनून राहील. अरे हो, म्हणजे काय? असा एक पर्टिक्युलर दिवस आहे जेव्हा तुम्ही तुमचा क्रेडिट कार्ड बिल भरू शकता आणि पोटेन्शियली तुमचा क्रेडिट स्कोर बूस्ट होतो. मंथ एंडने दिल्यावर क्रेडिट स्कोर वाढतो ना? नाही. मग बिलिंग डेट? नाही. मग तर उत्तर ड्यू डेटाचं 100%. अरे नाही. कोणती डेट आहे तुम्हीच सांगा हो. वेल, ह्याचं उत्तर आहे इट डिपेंड्स ऑन बँक. म्हणजे सगळ्या बँकचे हिशोब वेगळे असतात. लेट मी एक्सप्लेन यू. आता हे तुम्हाला नक्की माहिती असेल की तुम्ही ज्या बँकचा क्रेडिट कार्ड वापरताय ती बँक दर महिन्याला तुमचा क्रेडिट युटिलायझेशनचा डेटा क्रेडिट एजन्सीज जसे की सिबिल, एक्सपिरियन इत्यादी या सगळ्यांना पाठवते आणि ज्याच्या बेसिसवर क्रेडिट एजन्सी तुमचा क्रेडिट स्कोर ठरवतात. आता जर आपल्याला फक्त एवढंच कळलं की कोणत्या डेटला बँक हा डेटा पाठवते तर आपण त्या डेटच्या अगोदर आपली युटिलायझेशन 30%ने खाली आणू शकतो आणि आपला क्रेडिट स्कोर कधीच ड्रॉप नाही होणार. ऐकण्यामध्ये खूप सोपं वाटतंय ना, पण आहे नाही. कारण भारतामध्ये प्रत्येक बँक वेगवेगळ्या तारखेला डेटा शेअर करते. टेन्शन नका घेऊ, आम्ही या व्हिडिओमध्ये सगळ्या बँक्स बद्दल डिस्कस करू. बट ते डिस्कस करण्याआधी ज्यांना हे 30% युटिलायझेशनचा रूल नाही माहिती त्यांना एक शॉर्ट एक्सप्लेनेशन देते. क्रेडिट ब्युरोज जसे की सिबिल आणि एक्सपिरियन्सच्या हिशोबाने तुम्ही तुमची अवेलेबल क्रेडिट लिमिट 30%हून जास्त खर्च नाही केली पाहिजे आणि जर तुम्ही 30%पेक्षा जास्त वापरता तर तुमचा क्रेडिट स्कोर ड्रॉप व्हायला लागतो, म्हणजे खाली पडतो. आता याच्यामध्ये 2 गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. पहिलं म्हणजे ही जी 30%ची लिमिट आहे इट इन्क्लूड्स ऑल क्रेडिट लिमिट्स. म्हणजे तुमच्याकडे जेवढे क्रेडिट कार्ड्स आहेत, ओव्हरड्राफ्ट लिमिट्स आहेत, सगळं मिळून जर तुमच्याकडे मल्टिपल क्रेडिट कार्ड्स असतील आणि तुम्ही कोणत्याही एक कार्डमध्ये 60 ते 70% लिमिट वापरली आहे तर तुमचं ओव्हरऑल युटिलायझेशन 30%हून तर कमीच असणार आहे. तर तुम्हाला काही चिंता नाही, तुमचा क्रेडिट स्कोर ड्रॉप नाही होणार. आता जे 30% युटिलायझेशन आहे ना ते कधीही कोणत्याही वेळेस ती लोक काउंट करतात. म्हणजे जर पूर्ण वर्षामध्ये तुम्ही जर तुमचा कार्ड नाही वापरलात आणि फक्त तुम्ही एका महिन्यामध्ये 30%पेक्षा जास्त वापरलात तर तुमचा क्रेडिट स्कोर ड्रॉप होऊ शकतो. बिकॉज तुम्ही त्या पर्टिक्युलर पॉइंट ऑफ टाइम मध्ये 30%पेक्षा जास्त वापरताय. चला तर आपण बघूया की कोणत्या बँकचं बिल कोणत्या तारखेला भरलं तर तुमचा क्रेडिट स्कोर बूस्ट होईल. आता मी तुम्हाला एक ब्रीफ डेटा दाखवते फॉर ऑल द बँक्स. आता जर तुम्हाला एवढंच जाणून घ्यायचं होतं तर तुम्ही हा व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि मी तुम्हाला 100% गॅरंटी देते की तुम्हाला हा डेटा इंटरनेटवर कुठेही मिळणार नाही आणि हा डेटा तुम्हाला फक्त तेव्हाच कळू शकतो जेव्हा तुमच्याकडे एवढे सगळे क्रेडिट कार्ड्स असतील आणि तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा डेटा ऑलमोस्ट एव्हरी डे ट्रॅक करता. तसं तर माझ्याकडे पण एवढे सगळे क्रेडिट कार्ड्स नाही आहेत, पण आम्ही इंडियातली सर्वात मोठी क्रेडिट कार्ड कम्युनिटी रन करतो bkifayaty.co, जिकडून आम्हाला ऑलमोस्ट सगळ्या क्रेडिट कार्डचा डेटा इझिली मिळून जातो. तुम्ही बघू शकता की या थ्रेडमध्ये कम्युनिटी मेंबर्सनी आपले क्रेडिट स्कोर ट्रॅक करून हा डेटा शेअर केलेला आहे. जर तुम्ही पण क्रेडिट कार्ड्सला आणि क्रेडिट स्कोर्सला घेऊन एवढे पॅशनेट असाल तर तुम्ही पण कम्युनिटी जॉईन करू शकता. जॉईन करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. एनीहाव, चला परत एकदा आपण हा डेटा पाहूया. आता यार सगळ्यात आधी मला हवंय की तुम्ही सगळ्यात आधी फोकस करा ऍक्सिस बँकवर, कारण की त्याचा डेटा खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. आणि ऍक्सिस बँकच्या डेटामध्ये बघाल तर बिल जनरेशन डेट, मंथ एंड दोन्ही मेन्शन केलेत. आता याच्यामध्ये जो ऍक्सिस एस क्रेडिट कार्ड आहे त्याचा डेटा इज रिपोर्टेड बाय ऍक्सिस बँक ऑन द बिल जनरेशन डेट. म्हणजे जर तुमच्या क्रेडिट कार्डचा बिल दर महिन्याला 15 तारखेला जनरेट होतो तर त्याच दिवशी ऍक्सिस बँक तुमची क्रेडिट कार्ड युटिलायझेशन क्रेडिट ब्युरो जसे की सिबिल, एक्सपिरियन या सगळ्यांना रिपोर्ट करते. सो इन केस जर तुम्ही तुमचा क्रेडिट कार्ड 30%पेक्षा जास्त युटिलाइज केला असेल, तुम्ही तुमचं युटिलायझेशन क्लिअर केलं पाहिजे आणि ते बिल जनरेशन डेटच्या आधी खाली आणलं पाहिजे, नाहीतर मग तुमच्या क्रेडिट स्कोरवर इम्पॅक्ट पडेल. अपार्ट फ्रॉम ऍक्सिस एस क्रेडिट कार्ड, बाकी सगळ्या क्रेडिट कार्डचा डेटा मंथ एंडलाच रिपोर्ट केला जातो. मंथ एंड म्हणजे की 30 किंवा 31 तारखेला. सो तुम्ही तुमचा बिल 30च्या आधी कधीही क्लिअर करू शकता टू बूस्ट युअर क्रेडिट स्कोर. आता इथे एका कम्युनिटी मेंबरने हे सुद्धा सजेस्ट केलंय की ऍक्सिस बँक सगळ्या क्रेडिट कार्डसाठी इन्क्लुडिंग ऍक्सिस एस कार्ड्स सिबिलला डेटा बिल जनरेशन डेटला रिपोर्ट करते, पण ऍक्सिस वाले एक्सपिरियनला मंथ एंडला रिपोर्ट करतात. सो टू बी ऑन द सेफर साइड
जर तुम्ही तुमचे युटिलायझेशन 30%हून कमी केलं बिल जनरेशन डेटच्या अगोदर, तर यू कॅन बी रेस्ट अश्युअर्ड की तुमच्या क्रेडिट स्कोरला काहीच होणार नाही. आता नेक्स्ट SBIचा डेटा बघूया, तो पण खूप इंटरेस्टिंग आहे. आता इथे लक्ष द्या, ही बिल ड्यू डेट आहे, स्टेटमेंट डेट नाहीये. आता इथे मी तुम्हाला दोघांमधला फरक समजवते. आता प्रत्येक क्रेडिट कार्डची एक बिलिंग सायकल असते जी 28 ते 31 दिवसांच्या मध्ये असते. म्हणजे या ड्युरेशन मध्ये तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवर जेवढं स्पेंड कराल त्याचा एकत्र बिल बनणार आणि तो बिल कस्टमरला स्टेटमेंट डेटवर पाठवला जाईल. म्हणूनच स्टेटमेंट डेटला बिलिंग डेट किंवा बिल जनरेशन डेट पण बोलू शकतो. स्टेटमेंट डेट नंतर सगळे बँक्स टिपिकली 20 ते 25 दिवसाचा टाइम देतात क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी आणि ह्या दरम्यान बँक कोणतीही एक्स्ट्रा इंटरेस्ट किंवा पेनल्टी नाही लावत. आणि हा एक ग्रेस पिरियड असतो ज्याच्यामध्ये तुम्ही केव्हाही बिल भरू शकता विदाउट एनी इंटरेस्ट. तर ड्यू डेट इज बेसिकली दॅट डेट ज्याच्या आधी तुम्ही कोणत्या इंटरेस्ट किंवा कोणत्या पेनल्टी शिवाय तुमचा क्रेडिट कार्ड बिल भरू शकता विदाउट एनी कॉन्सिक्वेन्सेस. आणि इट इज टिपिकली 20 to 25 डेज आफ्टर द बिल जनरेशन डेट. आणि जर तुम्ही तुमचं बिल ड्यू डेटच्या नंतर भराल तर तुम्हाला एक्स्ट्रा इंटरेस्ट लागेल, पेनल्टी पण लागतील. वेल ह्याच्यानंतर पण RBIने ड्यू डेटच्या 3 दिवसानंतर एक्स्ट्रा 3 डेजचं प्रोव्हिजन दिलंय. बट दिस इज अ सेपरेट स्टोरी विच विल डिस्कस कोणत्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये. पण आतासाठी तुम्ही असं धरा की ड्यू डेटच्या नंतर जर तुम्ही बिल पे केलं तर तुम्हाला एक्स्ट्रा इंटरेस्ट किंवा पेनल्टी लागणारच. आणि नॉट जस्ट दॅट, ड्यू डेटच्या आधी जर तुम्ही बिल नाही भरलं ना तर बँक तुम्हाला डिफॉल्टर म्हणून मानणार आणि तुमचा क्रेडिट स्कोर कमी व्हायला सुरुवात होईल. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन, जर तुम्ही टाइमावर बिल नाही पे केलं तर तुम्हाला बरेच पेनल्टीज लागू शकतात आणि जर तुम्ही 30 दिवसापेक्षा जास्त डिले केलं तर तुमचा क्रेडिट स्कोर 50 पॉईंट ड्रॉप होऊ शकतो. चला आता हे कळलंय तर आपण आता SBIचा डेटा बघूया. SBIच्या केसमध्ये बँक 3 डेज पोस्ट बिल ड्यू डेट रिपोर्ट करतो. सो जर तुमच्या SBI क्रेडिट कार्डचा ड्यू डेट महिन्याच्या 5 तारखेला असेल तर तुमच्या युटिलायझेशनचा डेटा महिन्याच्या 8 तारखेला पाठवला जाईल. जसं की आम्ही सांगितलं की ड्यू डेट इज जनरली 20 ते 25 दिवस आफ्टर बिल जनरेशन डेट. आणि SBI तर ड्यू डेटच्या पण 3 दिवसानंतर रिपोर्ट करतो. टेक्निकली SBI बिल जनरेशन डेटच्या 25-30 दिवसानंतर रिपोर्ट करतो. सो असं बघायला गेलं तर तुम्हाला बराच वेळ मिळतो तुमची युटिलायझेशन कंट्रोलमध्ये आणण्यासाठी. इन केस ऑफ ICICI, Amex आणि RBL तुमचा युटिलायझेशन डेटा इज शेअर्ड ऑन द बिल जनरेशन डेट और स्टेटमेंट डेट जसं ॲक्सिस बँकमध्ये होतं. इन केस ऑफ HDFC, बँक ऑफ बरोडा, IDFC, कोटक, स्टँडर्ड चार्टर्ड अँड CSB हा डेटा जनरली महिन्याच्या शेवटला शेअर केला जातो. सो यार ब्रॉडली या सगळ्या बँकचा डेटा आय नो याच्यामध्ये 100% बँक्स कव्हर तर नाही आहेत, काही बँक्स अजून पण बाकी आहेत आणि त्यामुळेच ह्या डेटाला पूर्णपणे कॉम्प्रिहेन्सिव्ह बनवण्यासाठी तुमची मदत हवी आहे. तुम्ही आमच्या बी किफायती कम्युनिटीला नक्की जॉईन करा आणि तुमचे पण वेगवेगळे एक्सपिरियन्सेस शेअर करा. जॉईन करण्याची लिंक बायोमध्ये दिली आहे.